मित्रांनो, एकदा एका माणसाने स्वतःसाठी एक मोठं घर विकत घेतलं. ते घर त्याने यासाठी घेतलं होतं कारण त्याच्या मागच्या बाजूला आंब्याची झाडे होती आणि त्याच्या बायकोला आंबे खूप आवडायचे. ओळखीच्या लोकांनी सांगितलं की घर तर तयार घेतलंय, पण एकदा वास्तुशास्त्रज्ञाला बोलावून दाखवून घ्या. काही वास्तुदोष तर नाही ना ते बघा. तो माणूस वास्तुशास्त्रज्ञाला आणायला गेला. येताना वाटेत तो आपली गाडी थोडी हळू चालवत होता. जर मागून एखादी गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो तिला पुढे जाऊ देत होता. हे बघून वास्तुशास्त्रज्ञाने विचारलं, तुम्ही गाड्यांना ओव्हरटेक का करू देताय? त्यावर तो माणूस म्हणाला, कदाचित समोरच्याला आपल्यापेक्षा जास्त महत्वाचं काम असेल. तो घाईत असेल म्हणूनच तर ओव्हरटेक करू पाहतोय. हे ऐकून वास्तुवाले सर काहीच न बोलता फक्त हसले. गाडी घराच्या जवळ पोहोचली. गल्लीतून जाताना अचानक एक लहान मुलगा पळत पळत त्यांच्या गाडी समोरून गेला. त्याने लगेच ब्रेक दाबला आणि गाडी हळूच थांबवली. तो वाट बघत होता की कदाचित दुसरा कुणीतरी येईल, आणि खरंच दुसरा एक मुलगा धावत धावत तिथून गेला. वास्तुशास्त्रज्ञाने आश्चर्याने विचारलं, तुम्हाला कसं माहित होतं की दुसरा मुलगा पण पळत येईल? तो माणूस म्हणाला, अहो, लहान मुलं कधी एकटी थोडीच खेळतात. त्यांच्यासोबत कुणी ना कुणी खेळत असतंच. मला माहित होतं की नक्कीच कुणीतरी मागून पळत येत असेल. अखेर ते घरापाशी पोहोचले. गाडी दारात थांबली आणि अचानक त्या आंब्याच्या झाडावरून 8-10 पक्षी भुर्रकन उडाले. हे बघताच त्या माणसाने वास्तुशास्त्रज्ञाला सांगितलं, सर, तुम्ही गाडीतच थांबा, खाली उतरू नका. कदाचित मागच्या बाजूला मुलं आंबे काढायला आली असतील, त्यांना आंबे घेऊन जाऊ देत. जर आपण अचानक खाली उतरलो तर ती मुलं घाबरतील आणि गडबडीत खाली पडून त्यांना दुखापत होईल. हे ऐकून ते वास्तुशास्त्रज्ञ म्हणाले, साहेब, तुमच्या घरात कोणताही वास्तुदोष असूच शकत नाही. तुम्ही इतके समजूतदार माणूस आहात की स्वतःच्या आनंदापेक्षा नेहमी दुसऱ्यांचा विचार करताय. जो माणूस नेहमी दुसऱ्यांच्या सुखाचा विचार आधी करतो त्याला देव कधीच काहीच कमी पडून देत नाही. मी पूर्ण रस्त्यात बघत आलोय तुम्ही कशी दुसऱ्यांची मदत करत आणि दुसऱ्यांचा विचार करत हा प्रवास पूर्ण केलाय. मित्रांनो, खरा वास्तुदोष घरात नसतो, तो आपल्या वागण्यात आणि विचारात असतो. ज्याचे विचार इतके सुंदर आहेत त्याचा हा जीवन प्रवास नेहमी सुखाचाच होणार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.